Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. Okay. We are discussing non-conventional machining processes. Now we will continue with next non-conventional machining process, that is abrasive jet machining. Okay. तर आपण लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण ज्या मशीनिंग प्रोसेसेस बघितल्या नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस, त्या कशावरती बेस होत्या? आपल्या थर्मल एनर्जीवरती. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची इलेक्ट्रिक डिस्चार्ज EDM असेल, किंवा वायर कट EDM असेल, लेझर बीम मशीनिंग असेल, प्लाझ्मा आर्क मशीनिंग असेल, किंवा इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग असेल, ह्या सगळ्या मशीनिंग प्रोसेस कशावरती डिपेंड होत्या? तर थर्मल एनर्जी बेस्ड होत्या. ओके. आता जी प्रोसेस बघणार आहे ॲब्रेजिव्ह जेट मशीनिंग, ही कशी आहे? आपली मेकॅनिकल एनर्जीवरती बेस आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सी व्हॉट इज मीन बाय ॲब्रेजिव्ह जेट मशीनिंग. Abrasive jet machining is mechanical energy based unconventional machining process used to remove unwanted material from given workpiece. Okay. Abrasive jet machining is a process that removes material from a workpiece with the help of abrasive materials. Okay. म्हणजेच काय आहे बघा, ॲब्रेजिव्ह जेट मशीनिंगमध्ये काय असणार आहे? इथं आपली थर्मल एनर्जी नाही आहे, तर इथं आपण काय यूज करणार आहे? ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. ओके. ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स यूज करून काय करणार आहे? आपण मटेरियल रिमूव्ह करणार आहे. ओके. द प्रोसेस डिफर फ्रॉम सँड ब्लास्टिंग इज दॅट इन AGM abrasive jet machining the abrasive particles has much smaller diameter, about 0.025 mm. ओके. ही प्रोसेस कशी आहे? पूर्णपणे तुमच्या सँड ब्लास्टिंगपेक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण की ह्याच्यामध्ये जे आपण ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स यूज करणार ते एकदम स्मॉल ग्रेन्स असतात. स्मॉलर डायमीटर ऑफ अबाउट 0.025 mm इतक्या स्मॉलर डायमीटरचे हे काय शार्प एज हे काय असतात? ग्रेन्स असतात ॲब्रेसिव्हचे. ओके. नेक्स्ट बघूया आपण प्रिन्सिपल ऑफ ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ मिक्सचर ऑफ फाईन ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स अँड गॅस ॲट हाय प्रेशर. ओके. तर एजीएममध्ये काय आहे? फाईन ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहेत, त्याच्याबरोबर काय असणार आहे? गॅस असणार आहे ॲट हाय प्रेशर. ओके. दिस स्ट्रीम ऑफ मिक्सचर इज डायरेक्टेड थ्रू अ नोझल. ओके. परत एकदा बघा, दिस स्ट्रीम ऑफ मिक्सचर इज डायरेक्टेड थ्रू अ नोझल. ओके. ऑन टू द सरफेस ऑफ द वर्कपीस. ओके. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय आहे? गॅस कशाबरोबर मिक्स केलेला आहे? ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स बरोबर, आणि तो कशा थ्रू वर्कपीसवरती आपण फोकस केलेला आहे? नोझल थ्रू. नोझल काय करणार आहे? तिथं आपलं व्हेलॉसिटी इन्क्रीज करणार आहे, जे प्रेशर आहे ते इन्क्रीज होणार आहे. ओके. दी ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स इम्पिंज ऑन दी वर्कपीस ॲट हाय स्पीड. ओके. ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स इम्पिंज. आता इम्पिंज मीन्स काय असणार आहे? इम्पिंज मीन्स फोर्सफुली काय होणार आहे? म्हणजे थोडक्यात ते वर्कपीसवरती जोरात आपटणार आहेत ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. इम्पिंज मीन्स टू काय म्हणतो आपण? फोर्सफुली ते इम्पॅक्ट होतो त्याचा, म्हणजे जोरात आदळलं जातं. ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स इम्पिंज ऑन दी वर्कपीस ॲट हाय स्पीड. ओके. ॲज द पार्टिकल्स इम्पॅक्ट द सरफेस इट कॉजेस अ स्मॉल फ्रॅक्चर ऑफ द वर्कपीस विच रिझल्ट्स इन रिमूव्हल ऑफ मेटल. आणि ह्याचाच ॲज अ रिझल्ट परिणाम काय होणार आहे? समजा ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स शार्प एजेसचे स्मॉल ग्रेन्स गॅस बरोबर आपण मिक्स करणार, आणि ते फोर्सफुली एकदम हाय प्रेशरनं आपण वर्कपीसवरती काय करणार आहे? कॉन्सन्ट्रेट करणार आहे, फोकस करणार आहे. आणि ॲज अ रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे? जो पोर्शन आपल्याला रिमूव्ह करायचा तिथं एकसारखा फोकस केल्यामुळे काय होणार आहे? तिथला पोर्शन हळूहळू फ्रॅक्चर व्हायला चालू होईल आणि हळूहळू मटेरियल रिमूव्ह व्हायला चालू होईल. ओके. हे आपण थोडंसं डायग्राममध्ये बघूया आता, म्हणजे आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके. आता इथे बघा आपल्याला काय दिसते? नोझल दिसते. ठीक आहे. आणि सेकंड जो सोर्स आहे तो काय? हाय व्हेलॉसिटी गॅस अँड ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. आता ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स हे काय करणार आहे? आपण नोझल थ्रू काय करणार आहे? वर्कपीसवरती आपण काय करणार आहे? फोकस करणार आहे. आणि नोझल थ्रू आल्यामुळे काय होणार आहे? हे हाय स्पीड ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स विथ गॅस एकसारखं कशा वर्कपीसवरती काय होणार आहेत? आदळणार आहेत जोरात. आणि ॲज अ रिझल्ट आपल्याला काय होणार आहे? हा जो पोर्शन आहे हळूहळू काय होईल? आपल्याला इथून रिमूव्ह व्हायला चालू होईल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघूया आपण सेटअप ऑफ ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग. आता याच्यामध्ये आपल्याला बरेच एलिमेंट दिसत आहेत. पहिल्यांदा हे हॉपर आहे. ओके. त्यानंतर आपण गॅस एअर सप्लायसाठी एक
पाईप आहे. ओके, आणखी इथं जे काय दिसते हे काय आपलं पूर्ण मिक्सिंग चेंबर आहे. ओके, मिक्सिंग चेंबर आणि खाली व्हायब्रेटिंग डिव्हाइस आहे. ओके, त्यानंतर इथं आपलं नोझल आहे आणि हा वर्कपीस आहे. बाकीचे बरेच ठिकाणी आपले गेजेस आहेत. कॉम्प्रेसर आहे, प्रेशर गेज आहे, रेग्युलेटर आहे. ओके, त्यानंतर कंट्रोल वॉल फॉर जेट फ्लो आहे, होस पाईप्स आहेत. ओके, आता हा सगळा पूर्ण सेटअप आहे. आता थोडक्यात ह्याचं वर्किंग कसं होतं बघूया आपण वन बाय वन पॉईंट. ओके, a typical setup of AGM is shown in figure. The abrasive particles are held in the hopper through which it is fed into the mixing chamber. ओके, तर ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहेत हे आपण हॉपर थ्रू काय करणार आहे, आतमध्ये मिक्सिंग चेंबरमध्ये घेणार आहे. ते काय रेग्युलेटर काय करणार आहे, जे मिक्सिंग जो आपलं कंटेंट आहे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्सचा तो रेग्युलेटर काय कंट्रोल आहे. आपल्याला जितकं आपल्याला प्रोसेससाठी सफिशियंट आहे ते तितकंच फ्लो आपण काय करणार आहे, खाली अलाव करणार आहे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्सचा. ठीक आहे. नेक्स्ट, रेग्युलेटर कंट्रोल्स द फ्लो ऑफ abrasive particles. Okay, gas at high pressure is supplied to the mixing chamber through a pipeline as shown in the figure. ओके, आता इथं आपल्याला गॅस और एअर सप्लाय दिसतोय जो कॉम्प्रेसर थ्रू आपण प्रेशराईज करून कुठं फ्लो करतोय, मिक्सिंग चेंबरमध्ये. आणि हा जो काय फ्लो आहे हे कंट्रोल आपल्याला जी क्वांटिटी लागणार आहे ते कंट्रोल करण्याचं काम आपल्याला काय करणार आहे, इथं प्रेशर गेज काय करणार आहे, तो कंट्रोल करणार आहे. किंवा आपल्याला किती प्रेशर हवं आहे ते इंडिकेट करतं प्रेशर गेज. आणि गॅस रेग्युलेटर जो आहे तो काय करतो, क्वांटिटी आपली काय करतो, कंट्रोल करतो. आपल्याला जितका सप्लाय लागणार आहे तितकाच तो फ्लो काय करणार आहे, पुढं अलाव करणार आहे. ठीक आहे. The mixing chamber carrying the abrasive particles is vibrated by the device and the amplitude of these vibrations controls the flow of abrasive particles. ओके, म्हणजेच काय झालं, ऑफर थ्रू आपण ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आत घेतले मिक्सिंग चेंबरमध्ये. त्यानंतर गॅस किंवा एअर आपण काय केले, कॉम्प्रेस्ड जो गॅस आहे किंवा एअर आहे ती तुमच्या गॅस रेग्युलेटर थ्रू आपण आतमध्ये घेतली. आणि हे सगळं मिक्सिंग जे आहे ते काय करतं, आपण व्हायब्रेट करतो थ्रू काय यूज करून, व्हायब्रेटिंग डिव्हाइस यूज करून. म्हणजे हे कम्प्लिटली काय येतं, इथं दोन्ही तुमचं गॅस आणखी तुमचे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स हे मिक्स केले जातात. ओके, कुठं, तुमच्या मिक्सिंग चेंबरमध्ये. Then these abrasive particles travel through the hose and enter into the nozzle. आता हा कॉम्प्रेस जो एअर किंवा गॅस आहे विथ ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स हा कसा कुठं पास होणार आहे, कशा थ्रू पास होणार आहे, ह्या होस थ्रू, ह्या पाईपलाईन थ्रू काय करणार आहे, आपण नोझलमध्ये एंटर होणार आहे. ओके, द कंट्रोल वॉल अँड प्रेशर गेज कंट्रोल्स द फ्लो ऑफ ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. ओके, जे आपल्या पाईपलाईनमध्ये कंट्रोल वॉल किंवा प्रेशर गेजेस आहेत हे काय करणार आहे, आपला फ्लो कंट्रोल करणार आहेत ॲब्रेसिव्ह पार्टिकल्सचा, जो नोझलमध्ये जायच्या ते आपण काय करतो, कंट्रोल करणार आहे. ओके, दिस आउट गोईंग हाय स्पीड स्ट्रीम दॅट कम्स आउट ऑफ नोझल इज नोन ॲज ॲब्रेसिव्ह जेट. आता हा जो काय आपला फ्लो आहे, स्ट्रीम आहे तुमचं गॅस आणि ॲब्रेसिव्ह पार्टिकलची, हा कंट्रोल्ड फ्लो आपण नोझल थ्रू काय करणार आहे, आपल्या वर्कपीसवरती फोकस करणार आहे. आणि नोझल थ्रू जो काय फ्लो बाहेर येणार आहे त्यालाच काय म्हणतो आपण, ॲब्रेसिव्ह जेट. When such jet impinge on the workpiece, the erosion caused by their impacts enables the removal of metal. म्हणजेच आपला हाय प्रेशर जो ॲब्रेसिव्ह जेट आणि गॅस जो फ्लो आहे, स्ट्रीम आहे, ही एकसारखी आपण इम्पिंज करणार आहे वर्कपीसवरती आदळणार आहे. त्यामुळे ॲज अ रिझल्ट आपल्याला काय होणार आहे, इथलं जे वर्कपीस आपल्याला रिमूव्ह करायचं आहे ते हळूहळू काय फ्रॅक्चर किंवा इरोज होऊन काय करणार आहे, तिथून तो पार्ट रिमूव्ह व्हायला हळूहळू चालू होणार आहे. ओके, आणि आपण वर्कपीसला जसा शेप हवा आहे तसा देण्याचा प्रयत्न करणार बाय युझिंग ॲब्रेसिव्ह जेट. ओके, नेक्स्ट बघूया आता आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग. जसं की आधीच्या आपण प्रोसेसमध्ये जो ॲडव्हान्टेज बघितला होता तो सेमच आहे. नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ टूल अँड वर्कपीस. ओके, इथं आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होते का टूल अँड वर्कपीसचा, नाही आहे. ओके, त्यामुळे इथं टूल वेअरचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे हा एक त्याचा बेसिक ॲडव्हान्टेज आहे की इथं आपला टूल्स आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नसल्यामुळे इथं टूल वेअर होण्याचा प्रश्न येत नाही. ओके, नेक्स्ट, लो इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड.
ओके. जे आपल्या थर्मल एनर्जी बेस्डवरती जे आपले इक्विपमेंट्स होते त्याच्यामध्ये कसं आहे थोडीशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट हायर लागत होती, कारण तिथं पॉवर सप्लाय येत होता, त्याचे बरेच जे इक्विपमेंट होते ते कॉस्टली असायचे. पण एजीएममध्ये काय ते थोडंसं आपल्याला चिपली अवेलेबल असल्यामुळं पूर्ण सेटअपची किंमत कशी आहे, लो इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज रिक्वायर्ड फॉर एजीएम. ओके. नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघा, ब्रिटल मटेरियल ऑफ थिन सेक्शन कॅन बी इझिली मशीन्ड. ओके. ब्रिटल मटेरियल जे ठिसूळ मटेरियल असतं एकदम पातळ, ते सुद्धा आपण इझिली मशीन करू शकतो बाय युझिंग ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग. अँड लास्ट वन, इंट्रिकेट कॅव्हिटीज अँड होल्स ऑफ एनी शेप्स कॅन बी इझिली मशीन्स. जे थोडे अवघड शेप्स आहेत, कॅव्हिटीज आहेत किंवा होल्स असतील ऑड शेपचे, ती देखील आपण इझिली काय करू शकतो, मशनिंग करू शकतो बाय युझिंग ॲब्रेसिव्ह जेट मशनिंग. तर हे त्याचे थोडेसे ॲडव्हान्टेज आहेत. द नेक्स्ट डिसॲडव्हान्टेजेस, सगळ्यात महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज, मेटल रिमूव्हल रेट इज लो. ओके. याच्यामध्ये कसं आहे, आपण मेकॅनिकल एनर्जी यूज करत असल्यामुळं आपला MRR म्हणजे मेटल रिमूव्हल रेट जो आहे तो कसा आहे, कमी आहे. ओके. मेटल रिमूव्हल रेट इज लो. द नेक्स्ट, वन्स यूज्ड ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स कॅनॉट बी रियूज्ड. ओके. हा इम्पॉर्टंट डिसॲडव्हान्टेज आहे. जे आपण ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स यूज करणार, ग्रेन्स जे शार्प एजेसचे असतात, ते एकदा प्रोसेसमध्ये यूज केल्यानंतर आपल्याला परत रियूज करता येत नाही, कारण त्या शार्प एजेस काय झाले असतात, रिमूव्ह झालेले असतात. त्यामुळे ते परत आपल्याला ते रियूज करता येते. तर आपल्याला परत पुढच्या प्रोसेससाठी फ्रेशच तिथे काय करावं लागतात, आपल्याला ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स यूज करावे लागतात. ओके. द नेक्स्ट, नॉट सुटेबल फॉर मशनिंग ऑफ डक्टाईल मटेरियल्स. ओके. तर ॲब्रेसिव्ह जेट मशनिंग आहे हे शक्यतो ब्रिटल मटेरियलसाठी किंवा हार्ड मटेरियल्समध्ये यूज केलं जातं. डक्टाईल मटेरियलमध्ये तितकं ते आपण म्हणतो मशनिंग प्रॉपर इथं करता येत नाही डक्टाईल मटेरियलचं. त्यामुळे दिस प्रोसेस AGM इज नॉट सुटेबल फॉर मशनिंग ऑफ डक्टाईल मटेरियल्स. डक्टाईल मटेरियल्स कसे थोडे सॉफ्ट असतात. ओके. अँड लास्ट वन, रिलेटिवली पुअर मशनिंग ॲक्युरसी. ओके. ॲब्रेसिव्ह जेट मशनिंग याच्यामध्ये आपल्याला जी ॲक्युरसी मिळणार आहे ती थोडीशी कशी असते, पुअर असते ॲज कम्पेअर टू आपल्या थर्मल एनर्जी बेस्ड प्रोसेस. ओके. And finally, applications of abrasive jet machining. First one, fine drilling and micro welding. ओके. ॲब्रेसिव्ह जेट मशिनिंग हे फाईन ड्रिलिंग म्हणजे जिथं लहान होल्स आहेत किंवा जिथं वेल्डिंगचं काम चालतं या ठिकाणी यूज केली जाते प्रोसेस. सेकंड, मशनिंग ऑफ सेमी कंडक्टर्स. ओके. सेमी कंडक्टर्स जे आहेत मटेरियल्स त्याचं मशनिंग करण्यासाठी देखील ॲब्रेसिव्ह जेट मशिनिंग यूज केलं जातं. द नेक्स्ट, मशनिंग ऑफ इंट्रिकेट प्रोफाईल ऑन हार्ड मटेरियल्स. जसं की आपण आधी बघितलं की हे डक्टाईल मटेरियलमध्ये ही प्रोसेस कशी यूज केली जात नाही, स्पेशली यूज फॉर हार्ड मटेरियल्स. ओके. त्याच्यामध्ये देखील जर इंट्रिकेट शेप्स असतील ती देखील इझिली आपण काय करू शकतो, बाय युझिंग AGM आपण ते इझिली मशीन करू शकतो. ओके. द नेक्स्ट, मशनिंग ऑफ ब्रिटल मटेरियल्स लाईक ग्लास, सिरॅमिक्स, रिफ्रॅक्टरीज एक्सेट्रा. ओके. ब्रिटल मटेरियल्स असतील, लाईक तुमचं ग्लास असेल, सिरॅमिक्स असेल किंवा रिफ्रॅक्टरीज, हे देखील इझिली मशीन केलं जातं बाय युझिंग ॲब्रेसिव्ह जेट मशनिंग. अँड लास्ट वन, क्लिनिंग अँड कटिंग ऑपरेशन्स ऑन मटेरियल्स लाईक जर्मॅनियम, सिलिकॉन, मायका एक्सेट्रा. ओके. आता क्लिनिंग असेल किंवा कटिंग ऑपरेशन्स असतील, मटेरियल्स लाईक तुमचं जर्मॅनियम आहे, सिलिकॉन, मायका असेल, तर हे देखील इझिली काय करू शकतो, आपण मशनिंग करू शकतो बाय युझिंग abrasive jet machining. Okay, so this is all about abrasive jet machining. Thank you.